बच्चू कडूंच्या आव्हानाला अमरावतीमध्ये प्रतिसाद मिळतोय। बैलपोळ्यातील बैलावर 7/12 कोरा कर असं लिहिण्यात आले। वलगाव येथील शेतकरी कर्जमाफीसाठी आक्रमक झालेत। बैलांच्या पाठीवरून खरतर कर्जमाफीचे संदेश देखील दिलेले आहेत। बैलांना कुठल्याही प्रकारे सजावट न करता हे संदेश लिहिण्यात आलेले आहेत। अमरावतीत ठिकठिकाणी प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने प्रत्येक गावात प्रत्येकी बैलावर कर्जमाफी व्हावी यासाठी संदेश लिहिण्यात आले। तसेच हे सर्व बैल प्रत्येक गल्लीत फिरवण्यात आले। याचाच आढावा घेत शेतकरी आणि प्रहार कार्यकर्त्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। आज बैलपोळा त्यानिमित्त जर पाहिलं तर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आवाहन केलं होतं की आपल्या बैलावर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे आणि 7/12 कोरा झाला पाहिजे असं स्लोगन लिहा असं शेतकऱ्यांना आवाहन केलेलं होतं। मी सध्या अमरावतीच्या वलगाव परिसरामध्ये आहे। बैलांच्या पाठीवर जर पाहिलं त्या ठिकाणी 7/12 कोरा करा, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे असे असं या ठिकाणी स्लोगन लिहिण्यात आलेले आहे। शेतकरी प्रचंड आक्रमक झालेले आहे। शेतकरी उपाशी सरकार तुपाशी अशा प्रकारे जे आहे या ठिकाणी बैलांच्या पाठीवर लिहिण्यात आलेलं आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर कुठल्याही प्रकारे बैलाची सजावट न करता अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बैलपोळा या ठिकाणी साजरा करतात। माझ्यासोबत काही प्रहारचे कार्यकर्ते आपण त्यांच्याशी बोलूया। आता काय या मागचा उद्देश काय सांगणार? आमच्या वलगाव येथे हजारो शेतकऱ्यांनी आज हा पोळा आपण कसा साजरा करावा, सरकारचे डोळे कसे उघडावे, सरकारचे डोळे उघडासाठी आज आमच्या प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपल्या बैलाला कोणता साज न घालता शेतकऱ्याच्या आपल्या शेतकऱ्याचे मन आपल्या सरकारपर्यंत पोचावी अशा म्हणी आज आमच्या बैलावर लिहिल्या गेल्या आणि या म्हणी सरकारचे डोळे उघडाव अशी आमची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। सरकारला कुंभकर्णी झोपेतून उठवासाठी हा उपक्रम आहे। बच्चूभाऊच्या आदेशाने पूर्ण शेतकरी हवालदार झालेला आहे। कर्जमाफी झाली नाही तर शेतकरी आत्महत्या करणार आहे। खूप शेतकरी हवालदिल झाला आहे। या पाण्याच्या अवकाळी पाण्यामुळे जे नुकसान झालं आहे, पूरग्रस्त नुकसान जे झालेलं आहे शेतकऱ्यांचं, खूप शेती अशी संकटात गेलेली आहे आता पाण्यामुळे। पण आज हे शेतकरीने जो हा उपक्रम केलेला आहे बच्चूभाऊच्या आदेशाने की सरकार जागेतून उठलं पाहिजे। सरकार तुपाशी आहे आणि शेतकरी उपाशी आहे। आमचे कास्तकाराचे मालावर बंदी, स्वतःचा माल आम्हाला इकायचा परवानगी नाही, कुठे आम्ही नेऊ शकत नाही, यांची मनमानी मार्केटमध्ये चालते। हो, आमचं म्हणणं असं आहे की आम्ही काही हजारो कास्तकार लोक हे आत्महत्या करून राहिले। यदि आमची कधी एक 7/12 कोरा कधी नाही झाला तो किती कास्तकार आम्ही पुन्हा कास्तकार सडकीवर येणार आहोत आणि आम्ही हल्ला बोलणार आहोत। अमरावती जिल्ह्यासह राज्यभरातील शेतकऱ्यांनी जो मोठा प्रतिसाद दिलेला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, वलगाव, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।